सोलापूर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं हाहाकार माजवलाय। सोलापूर शहरात बराचसा भाग यामुळे पाण्यात गेलाय। अक्कलकोट तालुक्यातल्या गावामध्येही पावसानं मोठी दाणादाण उडवली। पाहूया एक रिपोर्ट। घरं पाण्यात, रस्ते पाण्यात, गाड्या पाण्यात, शेतीही पाण्यात। ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि अख्ख्या सोलापूर शहरात हाहाकार उडाला। ही दृश्य आहेत सोलापूर शहरातल्या शेळकी भागातील। सोलापुरात अवघ्या काही तासात तब्बल 118 मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे शेकडो घरं पाण्यात गेली। अक्कलकोट रोड परिसरातल्या वज्रेश्वरी नगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। अनेक गाड्या पाण्यात गेल्या। टॉवेल कारखाने, चादर कारखाने आणि विडी कारखान्यातही 5 ते 6 फूट पाणी साचलं। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। सोलापुरातील 256 गाळा परिसरातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं। ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झालं, त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी सगळीकडे पसरलं। घरातील धान्य, कपडे आणि इतर साहित्याचंही मोठं नुकसान झालं। सोलापूर शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नागरी वस्तींमध्ये हे पाणी आता शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं, आता आपण आहोत 256 गाळा परिसरामध्ये। सोलापूरचा हा संपूर्ण पूर्व भाग आहे आणि पूर्व भागाला अक्षरशः पावसाने झोडपून काढलेला आहे। घराघरांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। नागरिकांची रात्रभरपासून तारांबळ जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या मल्लिकार्जुन नगर असेल, 256 गाळा परिसर आहे, जुना विडी घरकुल परिसर, त्याचबरोबरीनं अक्कलकोट रोड, या संपूर्ण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीत पाणी शिरलेलं आहे। रात्रभर झालेल्या या पावसामुळे हे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांची काय भावना आहे ते जाणून घेऊयात। साहेब, प्रत्येक पावसाळ्यामध्ये या 256 गाळा एरियामध्ये आहे ना, सारखा हा प्रॉब्लेम येते। घरात लहान लेकरं आजारी वगैरे असतात, पण प्रशासन बी येते, टेम्पोररी व्यवस्था करते, पुन्हा जाते, पुन्हा हीच परिस्थिती उद्भवते। पण आमची मागणी आहे की प्रशासनाला जी कायमस्वरूपी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे। दरवेळेस काही ना काही प्रॉब्लेम असतो, त्या तात्पुरतं हे करतात। आता ते साफसफाई केलेत, पण जिथला ढिगारा तिथंच ठेवून गेलेत, म्हणून ते पाणी आज गेलेलं नाही। ड्रेनेजचे पाणी आत आलेले आहेत, घरात लहान मुलं आहेत, वयस्कर आहेत, आजारी माणसं आहेत। मंगळवार बाजारमध्ये मी अर्ज पण केलेला आहे, लेखी ऑनलाईन अर्ज केलेला आहे। सगळं करून सुद्धा आज एकांचाही कॉल नाही आणि एकही दखल घेतलेला नाहीये। पाणी शिरलेल्या नागरी वस्त्यांची सोलापूर महापालिका आयुक्तांनी पाहणी केली। आज आम्ही शाळांना सुद्धा सांगितलं की शक्यतो शाळा बंद ठेवा या भागातल्या। आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना सुद्धा म्हणजे ज्यांच्या घरात पाणी सुटलेलं आहे तर जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती केलेली आहे, याच्यामध्ये जे काही पंचनामे करून ज्यांच्या घरात पाणी घुसले ते सुरू करण्याचे सांगितलेले आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यालाही जोरदार पावसानं झोडपलं। अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला। वागदरी परिसरातील शेती पाण्याखाली गेली। अक्कलकोट तालुक्यातल्या शिरसी गावाला पुराच्या पाण्यानं वेढा दिला। यामुळे रस्ते बंद झाले, राज्यमार्गावरची वाहतूक ठप्प झाली। 100हून अधिक नागरिक गावात अडकले। अक्कलकोट तालुक्यातल्या शिरवळमध्ये पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो झाला। ओढ्याचं पाणी सर्वत्र पसरल्यानं रस्ते बंद झाले।
आजूबाजूच्या परिसरातील शेतांमध्ये पाणी घुसून पिकांचं मोठं नुकसान झालं. इकडचे नागरिक बोलतेत म्हणजे हे पहिल्यांदा असं पाणी साचलेलं आहे. जवळपास रात्री 3 वाजेपासून लेकरं बाळं सगळे रोडवरती आलेले आहेत. सगळ्यांचे संसार, कपडे, राशन पाणी सगळं त्यांचं पाण्यात बुडलेलं आहे. रात्री 3 वाजेपासूनच सगळे परेशान आहेत. बाहेर येतं, भरपूर मदतीचा हात मागितला, भरपूर जणांना सांगितलंय, फोन केलेत, कोण मदतीला आले नाही. अजूनपर्यंत पाणी काय कमी व्हायचं नाव घेईना. नुकसान झाले घरामधलं सर्व भांडे वगैरे, स्वयंपाकचे वगैरे सर्व नुकसान झाले पूर्ण. पण मग यापूर्वी अशी परिस्थिती कधी झालेली आहे? नाही, यापुढे झालं नाही. आता पहिली वेळा झालेलं आहे. पहिल्यांदाच असं झालं? पहिल्यांदा झालेलं आहे. कशामुळे ही निर्माण झाली परिस्थिती, काय कल्पना? कल्पना नाही. ती पाऊस तर झालं आणि हे रोड जायचं मेन वाटच बंद आहे. वाटच नाही आहे. MIDCचं हे वाट आहे ना, ते बंद करा. घर आणि एक कारखाना आहे, मोठं कारखाने भरलेलं आहे. पूर्ण नाही म्हणलं तरी 25 लाखाचा माल आहे. आणि किचनमध्ये पूर्ण सगळं भांडे, स्वयंपाक जे आहे ते सगळं वाहून गेलेलं आहे. फ्रीज पण पडलेलं आहे पाण्यात. 7 ते 8 तासांच्या पावसानं सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्यातल्या गावांमध्ये दाणादाण उडवली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि उद्योजकांचं प्रचंड नुकसान झालं. बाबा गेली, गाडी पण गेली. सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.